चला तर बघा मित्रांनो, खरेदी विक्रीच्या या प्रश्नात काय म्हटलं आहे बघा. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वस्तूंच्या मूळ किमतींचे गुणोत्तर अनुक्रमे 12:5:3 आहे. जर पहिली वस्तू 10% नफ्याने विकली असेल, दुसरी वस्तू 10% नफ्याने विकली असेल आणि तिसरी वस्तू 20% तोट्याने विकली असेल, तर नफा किंवा तोट्याची एकूण टक्केवारी किती असेल हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. तर बघा, आपल्याला मूळ किमतींचे गुणोत्तर दिलेले आहे 12:5:3. तर आपण याच्यावर एक एक शून्य देऊ शकतो. हो, देऊ शकतो. याला 120 करू, याला 50 करू, याला 30 करू. तर बघा, पहिली वस्तू 10% नफ्याने विकली म्हणते 120वर 10% नफा, तर किती 12 रुपये, म्हणजे याच्यावर 12 रुपये मिळाले. दुसरी वस्तू 10% नफ्याने विकली म्हणते 10% नफा, तर किती 50वर 10% 5 रुपये, याच्यावर 5 रुपये मिळाले. आणि तिसरी वस्तू 20% तोट्याने विकली म्हणते 20% तोटा, तर 30च्या 10% 3, तर 20% किती 6 रुपये, म्हणजेच -6ने म्हणजे तोट्याने विकली. तर बघा, एकूण नफा किंवा तोटा किती झाला, तर 12 + 5 - 6 इक्वल टू किती 11 रुपयाचा आपल्याला का झाला, नफा झाला. तर नफा किंवा तोट्याची एकूण टक्केवारी किती असेल म्हणते. तर एकूण खरेदी किंमत किती होती, तर 120 + 50 + 30 म्हणजेच किती 200 रुपये होती. आणि 200 रुपयावर आपल्याला 11 रुपयाचा नफा झाला. तर किती टक्के आपल्याला तेच विचारलं आहे. तर बघा, या 2 शून्याशी हे 2 शून्य कटले, 11/2 म्हणजेच किती 5.5% सका झाला, नफा झाला. तर पर्याय क्रमांक 4 5.5% नफा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल.